Good morning, all of you. In today's lecture, we will start our next question. What is types of qualitative research? In last lecture, we was already learned what is mean by qualitative research, then features of qualitative research, advantages and disadvantages. असे आपण 3 क्वेश्चन लास्ट लेक्चरला लर्न केले होते. सो त्याचा पुढचा पार्ट जो आहे टाइप्स ऑफ क्वालिटेटिव्ह रिसर्च. क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजे आपण काय बघितलं. So those data we cannot collect in numerical form. Okay, that time researcher prefer the qualitative research. So in qualitative research, researcher find out consumer opinion, consumer behavior, consumer attitude, consumer perception, etc. Those things we cannot count in numerical form. म्हणजे ज्या थिंग आपण न्यूमरिकल फॉर्म मध्ये काउंट नाही करू शकत, अशा वेळी आपण काय करतो तर क्वालिटेटिव्ह रिसर्चला इम्पॉर्टन्स देतो. सो त्याचे काही टाइप्स आहेत, हे आपण वन बाय वन आज लर्न करणार आहोत. सो फर्स्ट पॉइंट इज 1-to-1 इंटरव्ह्यू. म्हणजे जे आपण पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये जे पार्ट बघितलेत सगळे, तेच काही टाइप्स आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये लर्न करणार आहोत. सो पहिल्या पॉइंट वरूनच तुमच्या लक्षात येईल काय सांगितलेलं आहे इथे. 1-to-1 इंटरव्ह्यू म्हणजे हा जो क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाणार आहे, हा कसा असेल बेसिकली तर 1-to-1 असणार आहे. म्हणजे आपण प्रत्येक कंझ्युमरला मीट करून भेटून आपण काय करणार आहोत, त्याचे रिस्पॉन्स काय आहे, त्याचं परसेप्शन काय आहे, त्याचा ॲटिट्यूड काय आहे, बिहेवियर काय आहे, त्याच्याशी रिगार्डिंग इंटरव्ह्यू हा कंडक्ट करणार आहोत. दिस इज कॉल्ड द 1-to-1 इंटरव्ह्यू. सो काय सांगितलंय बघा यामध्ये, कंडक्टिंग इन डेप्थ इंटरव्ह्यू इज वन ऑफ द मोस्ट कॉमन क्वालिटेटिव्ह रिसर्च मेथड. आणि हा बऱ्याच वेळा काय म्हटला जातो, इट्स व्हेरी कॉमन मेथड और कॉमन टाइप्स इन क्वालिटेटिव्ह रिसर्च मेथड. इट इज पर्सनल इंटरव्ह्यू. 1-to-1 म्हटल्यानंतर लक्षातच येईल की कसा आहे, हा पर्सनल इंटरव्ह्यू आहे. दॅट इज कॅरीड आउट विथ वन रिस्पॉन्डंट ऍट वन टाइम. म्हणजे एका वेळी आपण काय करतो टाइप्स नुसार, एका वेळी फक्त एकाच कॅन्डिडेटचा, एकाच रिस्पॉन्डंटचा रिस्पॉन्स इथे रेकॉर्ड करतो. दॅट्स वाय हिअर कॉल्ड 1-to-1 इंटरव्ह्यू. This is purely a conversational method and invite opportunity to get detail in depth from the respondent. आणि 1-to-1 असल्यामुळे नक्कीच आपण काय करतो, डिटेल ज्या थिंक आहेत वी कॅन इझिली कलेक्ट फ्रॉम रिस्पॉन्डंट. रिस्पॉन्डंट कडून आपण त्याचं ओपिनियन, त्याचं परसेप्शन हे डिटेल मध्ये काय करू शकतो, रेकॉर्ड करू शकतो. दॅट्स वाय हिअर कॉल्ड 1-to-1 इंटरव्ह्यू. सेकंड पॉइंट, फोकस ग्रुप. फोकस ग्रुप वी वॉज ऑलरेडी लर्न. ओके, प्रायमरी डेटाच्या मेथड्स मध्ये आपण लर्न केलेले आहे डिटेल कॉन्सेप्ट. तर फोकस ग्रुप मध्ये आपण काय करत होतो, सो हिअर वी कंडक्ट इंटरव्ह्यू फ्रॉम 6 to 12 मेंबर्स और रिस्पॉन्डंट. म्हणजे इथे किती मेंबर असणार आहेत, 6 ते 10 मिनिमम. असा जो ग्रुप आहे त्या ग्रुपचा इंटरव्ह्यू आपण कंडक्ट करतो फॉर द सेम थिंग और सेम टॉपिक. म्हणजे टॉपिक मात्र प्रत्येकाचा वेगळा नाहीये, तर काय असणार आहे, कॉमन असेल. A focus group is also one of the commonly used in qualitative research method used in data collection. A focus group usually includes a limited number of respondents, that is 6 to 10. म्हणजे आपण आधी बघितलेले आहोत. तर फोकस ग्रुप मध्ये काय असणार आहे, 6 to 10 मेंबर म्हणजे लिमिटेड नंबर इथे रिस्पॉन्डंटचे बघायला मिळतील. The main aim of the focus group is to find out answer to the why, what and how question. म्हणजे जे क्वेश्चन आता इथे सुद्धा आपण बघितलं होतं की इथे जे आपण क्वेश्चन विचारणार आहोत, दिस इज ऑल्सो ओपन एंडेड क्वेश्चन. ओके, क्लोज एंडेड क्वेश्चन नाही आपण इथे विचारत. तर ओपन एंडेड क्वेश्चन का विचारतो, कारण ऍक्च्युअल कंझ्युमरचा रिस्पॉन्स काय आहे, त्याचं ओपिनियन काय आहे, त्याचा फीडबॅक काय आहे, त्या गोष्टी कुठेतरी क्लिअर होण्यासाठी हिअर वी प्रेफर व्हॉट, व्हाय अँड हाऊ टाइप ऑफ क्वेश्चन. इज इट क्लिअर फर्स्ट ऑर टू? Yes. Yes. So point number 3, ethnographic research. Ethnographic research means is the most in-depth observational methods. म्हणजे यामध्ये फारसं काही वेगळं नाहीये. तर इथे सुद्धा आपण काय करतो, ओपन एंडेड क्वेश्चननाच इम्पॉर्टन्स दिलं जातं. सो इन डेप्थ ऑब्झर्वेशनल मेथड that study
people in their naturally occurring environment. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादी काय म्हणतो आपण, एखादी सिच्युएशन नॅचरली ऑकर झाली, तर तिथे जे आपण ज्या गोष्टी ऑब्झर्व करतो ना, दिस इज कॉल्ड द इथनोग्राफिक रिसर्च. जे नॅचरली ऑकरिंग थिंग आहेत, अशा वेळी आपण ह्या मेथडला इम्पॉर्टन्स देतो. किती वेळ ऍड होत आहे ते स्टुडंट, खूप डिस्टर्ब होतो. Okay. This method requires the researcher to adapt to the target audience environment, which could be anywhere from an organization to a city or any remote location. Here, geographical constraint can be an issue while collecting data. म्हणजे आता इथे जसं आपण सांगितलं की एक नॅचरल थिंक असणार आहे, and here we can observe a specific situation. म्हणजे इथे असं नाही की तुम्ही त्या रिस्पॉन्डंटला इंटेन्शनली काय करताय की ओके हा माझा रिसर्च आहे आणि ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी डाटा कलेक्ट करतोय. नो, ते एखादी थिंग. माईक कोणाचं तरी ऑन आहे. सनी कोण आहे? सनी खान. ओके, लक्षात आलं का? इथे आपण काय सांगितलं, इथनोग्राफिक रिसर्च इज द मोस्ट इन डेप्थ ऑब्झर्वेशनल मेथड्स to study people in their naturally occurring environment. This method requires the researcher to adapt to the target audience environment, which could be anywhere from the organization to a city or any remote location. म्हणजे तुमचा जो टॉपिक आहे त्याच्याशी रिलेटेड काय करता तुम्ही, त्या सिच्युएशन किंवा त्या एखाद्या काय म्हणतो आपण त्याला, ती जी कंडिशन घडणार आहे तिथे आपण जाऊन तो ऑब्झर्वेशन किंवा त्या गोष्टी रेकॉर्ड करतो. सो हियर जॉग्राफिकल कॉन्सन्ट्रेट कॅन बी इश्यू व्हाईल कलेक्टिंग डेटा. म्हणजे आता फक्त आपले इथले एरिया काय असणार आहेत, फिक्स असणार आहेत इथनोग्राफिक रिसर्च मध्ये. बट हियर सिंपल थिंग, वी रेकॉर्ड अ नॅचरल ऑकरिंग इन्व्हायरमेंट. हे महत्वाचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. इथनोग्राफिक मध्ये काय असणार आहे, here we record the natural occurring environment. Is it clear? Ethnography? Yes, ma'am. म्हणजे आता एक सिंपल एक्झाम्पल जर सांगायचं झालं, एखादा ऍक्सिडेंट झाला एखाद्या ठिकाणी, तर आपण तिथे गेलो आणि त्या गोष्टी ऑब्झर्व केल्या. मग तिथे काही पीपल काय करतायत, हेल्प करतायत एखादी ती सिच्युएशन कंट्रोल करण्यासाठी वगैरे, अशासाठी मग इथनोग्राफिक रिसर्च. मग त्याची इम्पॅक्ट काय आहे किंवा काय कॉजेस होते. सो ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हा रिसर्च किंवा हा टाइप्स आपण यूज करतो. नेक्स्ट आहे केस स्टडी रिसर्च. केस स्टडी तर तुम्हाला माहिती आहे, केस स्टडी म्हणजे आपण काय म्हणतो, एक ऍक्च्युअली सिच्युएशनच असते इथे सुद्धा, किंवा एक एक्झाम्पल असतं, त्यावरून आपण काय करतो, परफॉर्मन्स रेकॉर्ड करतो. सो द केस स्टडी मेथड हॅज इव्हॉल्व्ड over the past few years and developed into a valuable research method. As the name suggested, it is used for explaining an organization or an activity. These types of the research method is used within a number of areas like education, social science and similar. म्हणजे मोस्टली सोशल सायन्स मध्ये केस स्टडी मेथड ही यूज केली जाते. तर केस स्टडी मध्ये काय आहे, एक इव्हेंट आहे, एक थिंक आहे, ती काय केली जाणार आहे, तर रेकॉर्ड केली जाणार आहे. दॅट मीन्स आता पहिलेच सांगितले बघा, इन दिस मेथड हॅज इव्हॉल्व ओव्हर द पास्ट फ्यू इयर्स अँड डेव्हलप इन टू द व्हॅल्युएबल रिसर्च मेथड. म्हणजे आधी आपण जो काही परफॉर्मन्स आहे तो पास्टचा असला पाहिजे आणि तो आपण काय करतो, त्यावरून ऑब्झर्वेशन करतो आणि त्यावरूनच तुमचा रिस्पॉन्स जो आहे हा रेकॉर्ड केला जातो. सो दिस इज द डेव्हलप इन व्हॅल्युएबल रिसर्च मेथड. As the name suggests, it used for the explaining an organization or an activity or entity. Simple thing. म्हणजे एखादा इव्हेंट आहे, एखादी थिंक आहे, एखादा परफॉर्मन्स आहे, एखादा आयडियलिटी आहे म्हणतो आपण असं, तर ही केस स्टडी मध्ये घेतली जाते. इज इट क्लिअर? Yes. Yes. Point number 5, record keeping. This method may use for the already existing reliable document and similar sources of information
ॲज द डेटा सोर्सेस. आता रेकॉर्ड किपिंग वरून लक्षात येईल तुमच्या. तर इथे काय आहे, जो डेटा ऑलरेडी रेकॉर्ड केलेला आहे त्या रेकॉर्ड डेटामधून आपण आपला रिस्पॉन्स किंवा आपण जे आपल्याला अवेलेबल किंवा आपल्या ऑब्जेक्टिव्हशी रिलेटेड डेटा रिक्वायर आहे तो मेन्शन करून घेतो. सो दिस डेटा कॅन बी यूज इन द न्यू रिसर्च. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे फिनान्शियल अकाउंट आहे, तर त्या फिनान्शियल अकाउंटिंग मध्ये मला काय करायचं आहे, रेशिओ अनालिसिस कॅल्क्युलेट करायचे आहे. तर तो फिनान्शियल डाटा मी काय केला, चेक केला आणि वी सिलेक्ट सम अकाउंट नंबर फॉर्म. ओके, आणि मग फॉर एक्झाम्पल मी स्टॉकची इन्फॉर्मेशन घेतली, प्लांट अँड मशिनरीची इन्फॉर्मेशन घेतली, व्हॉट एव्हर इट मे बी, जे आपल्या रिसर्चची रिगार्डिंग असणार आहे. दिस इज कॉल्ड द रेकॉर्ड किपिंग. सो दिस इज सिमिलर टू गोइंग टू अन लायब्ररी. म्हणजे सेकंडरी डेटामध्ये जसं आपण काय करतो, जो ऑलरेडी तयार आहे डेटा तो आपण कलेक्ट करतो अँड सॉल्व अवर रिसर्च प्रॉब्लेम. सेम रेकॉर्ड किपिंग साठी सुद्धा असेल. There one can go over books and other reference material to collect relevant data that can likely to be used in the research. म्हणजे सिंपल थिंक लक्षात ठेवा, जसं आपण सेकंडरी डेटा मध्ये करतो तोच टाइप्स असेल इथे रेकॉर्ड किपिंग. जो डेटा ऑलरेडी पब्लिश आहे, अवेलेबल आहे, such a types of data we are using for our research purpose. But this data we can easily modify as per our research objective. आणि हा रेकॉर्ड किपिंगचा डेटा आपण काय करतो, थोडा मॉडिफाय करतो आणि आपल्या रिसर्च पर्पज साठी यूज करतो. दिस इज कॉल्ड द रेकॉर्ड किपिंग. म्हणजे इथे कुठेही तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायची गरज नाहीये, ऑब्झर्वेशन करायची गरज नाहीये. वी कॅन इझिली कलेक्ट इन्फॉर्मेशन अंडर रेकॉर्ड किपिंग. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 5. Yes. Yes, ma'am. Yes. Point number 6, process of observation. Qualitative observation is the process of research that use subjective methodology to gather systematic information or data. म्हणजे आपण इंट्रो मध्ये सुद्धा बघितलेलं आहे बघा. क्वालिटेटिव्ह डेटा कसा आहे, सब्जेक्टिव्ह आहे, because this is based on mostly primary data collection method like a observation, like a interview, like a survey. म्हणून ही जी प्रोसेस आहे कशी आहे, थोडीशी सिस्टमॅटिक आपल्याला फॉलो करावी लागते, बिकॉज दिस इज द सब्जेक्टिव्ह इन नेचर. Since the focus of qualitative observation is the research process of using subjective methodology to gather information or data, qualitative observation is the preliminary used to equate quality differentiation. Equal quality differentiation. म्हणजे आता इथे काय सांगतो आपण, सब्जेक्टिव्ह आहे. सब्जेक्टिव्ह, दॅट्स वाय हिअर वी प्रेफर द ओपन एंडेड क्वेश्चन. लक्षात येतंय? सो त्या क्वालिटेटिव्ह डेटा मधून ज्यावेळी आपण इन्फॉर्मेशन गॅदर करतो किंवा कलेक्ट करतो, दॅट टाइम वी प्रेफर द स्पेसिफिक मेथडॉलॉजी लाईक फोकस ग्रुप इंटरव्ह्यू, लाईक इन डेप्थ ग्रुप इंटरव्ह्यू और ओपन एंडेड क्वेश्चन एक्सेट्रा. लास्ट, नॅरेटिव्ह रिसर्च. मग नॅरेटिव्ह रिसर्च आता वर्डिंग वरूनच लक्षात येईल तुमच्या. नॅरेटिव्ह कसं आहे, त्याचा हा रिसर्च क्वालिटेटिव्ह रिसर्च हा नॅरेटिव्ह असते. सो इट इज द क्वालिटेटिव्ह मेथड ऑफ रिसर्च विच यूज टेस्ट, स्पोकन वर्ड, ऑटोबायोग्राफी, लेटर्स, इंटरव्ह्यूज, फॅमिली स्टोरी, लाईफ एक्सपिरियन्स as a basis of analysis and undertaken human behavior. म्हणजे ज्यावेळी आपण ह्या क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये डेटा कलेक्ट करतो त्यावेळी कोणत्या गोष्टींना इम्पॉर्टन्स दिलं जातं. फर्स्ट थिंग आपण जसं सांगितलं की आपण फेस टू फेस इंटरव्ह्यूना इम्पॉर्टन्स दिलेलं आहे, काही वेळा आपण ऑब्झर्वेशनला इम्पॉर्टन्स दिलं. सो स्पोकन वर्ड असेल, ऑटोबायोग्राफी असेल, लेटर्स असतील, इंटरव्ह्यूज असतील, फॅमिली स्टोरीज असतील, लाईफ एक्सपिरियन्स असतील, ह्या गोष्टी आपण काय करतो, यांना इम्पॉर्टन्स देतो आणि वी कलेक्ट ह्युमन बिहेवियर. ओके, आणि ह्या सगळ्याशी रिलेटेड आपल्याला मेन काय कलेक्ट करायचं आहे तर ह्युमन बिहेवियर कलेक्ट करायचं आहे किंवा ह्युमन बिहेवियर चेक करायचं आहे. मग त्याचं त्यामध्ये परसेप्शन येऊ शकतं, त्याचा ऍटिट्यूड येऊ शकतो, त्याचं नॉलेज येऊ शकतं, व्हॉट एव्हर इट मे बी रिगार्डिंग अवर रिसर्च objective. So narrative research is very useful to study consumer behavior under changing business environment. म्हणून काय म्हटलं जातं तर narrative research हा कसा आहे, it's very important thing to conducting consumer behavior under changing business environment. कारण आपण म्हणतो consumer behavior is unpredictable.
ते कधीच म्हणजे सेम नसतं. ते कसं आहे तर ऑलवेज चेंज होणार आहे. दॅट्स वाय when we studying consumer behavior, that time researcher prefer qualitative research method. लक्षात येते? मग आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च मेथडला इम्पॉर्टन्ट देतो. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes. 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 ओके. आता क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये आपण बघा कोणते क्वालिटेटिव्ह रिसर्च इथे आपला कम्प्लीट झाला. क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये आपण फीचर्स बघितले, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आणि टाइप्स असे 4 क्वेश्चन आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये लर्न केलेले आहेत. सो नाउ वी लर्न अवर नेक्स्ट टाइप ऑफ रिसर्च, दॅट इज क्वांटिटेटिव्ह रिसर्च. ओके. सो काय लर्न करायचं आहे बघा. व्हॉट इज क्वांटिटेटिव्ह रिसर्च? एक्सप्लेन इट्स फीचर, देन ऍडव्हान्टेजेस and disadvantages of quantitative research. So quantitative research involve information that deals with the quantity and number. Simple thing. आता तुमच्या लक्षात येईल क्वालिटेटिव्ह मध्ये आपण नॉन न्यूमरिकल डेटा कलेक्ट करत होतो, तर क्वांटिटेटिव्ह मध्ये आपण न्यूमरिकल डेटा कलेक्ट करणार आहोत. ओके, दॅट मीन्स क्वांटिटेटिव्ह डेटा. That is the difference from the qualitative approach, which is the known as the observation and description. Okay, याच्यापेक्षा तो काय असणार आहे तर डिफरंट असेल, लाईक अ क्वालिटेटिव्ह अप्रोच पेक्षा. फीचर्स काय सांगितलेत बघा क्वांटिटेटिव्ह रिसर्चचे. फर्स्ट आहे कलेक्ट इन अ न्यूमरिकल फॉर्म अँड प्रेझेंटेड इन टॅब्युलर, ग्राफिक, चार्ट अँड फिगर. म्हणजे हा क्वांटिटेटिव्ह फॉर्म मध्ये आहे. दॅट्स वाय वी कॅन इझिली प्रेझेंट अवर डेटा इन टॅब्युलर फॉर्म. मग त्यामध्ये आपण टेबल रिप्रेझेंट करू शकतो किंवा ग्राफ रिप्रेझेंट करू शकतो, काही चार्ट रिप्रेझेंट करू शकतो, काही फिगर रिप्रेझेंट करू शकतो. बिकॉज अंडर दिस टाइप वी कॅन इझिली कलेक्ट न्यूमरिकल डेटा. लक्षात येतंय? सेकंड थिंग, it is used to generalize concept, future prediction and study causal relationship between two variable. causal relationship between two variable. आता ज्यावेळी आपण क्वांटिटेटिव्ह रिसर्च मध्ये डेटा कलेक्ट करतो, बेसिकली दिस इज बेस्ड ऑन द टू व्हेरिएबल, दॅट इज वन व्हेरिएबल इज डिपेंडंट अँड सेकंड व्हेरिएबल इज इंडिपेंडंट. हे लक्षात ठेवा. आणि मग हा डेटा आपण जनरलाइज करतो, प्रिडिक्ट करतो, अँड मग त्या दोघांचं रिलेशन काय आहे, लाईक डिपेंडंट व्हेरिएबल अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल, त्याचं चेकिंग ह्या क्वांटिटेटिव्ह डेटा मध्ये केलं जातं. इज इट क्लिअर फर्स्ट टू? Yes. Yes. Then it is possible to repeat the research study. रिपीट रिसर्च स्टडी, कारण सपोज माझा जर क्वांटिटेटिव्ह डेटा असेल, क्वांटिटेटिव्ह रिसर्च असेल, काही 5-10 वर्षांनी दुसरा रिसर्चर सुद्धा त्याच टॉपिक वरती डेटा हा कलेक्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, म्हणजे आम्ही मास्टरला असताना माझा क्वांटिटेटिव्ह रिसर्च होता, जो मी रेशो अनालिसिस वरती केला होता. म्हणजे एखाद्या कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे. माईक कोणाचा ऑन आहे बघा जरा. सनी खान कोण आहे? नवीनच पहिल्यांदाच बघते मी नाव. आज फर्स्ट लेक्चर आहे का? सारखे माईक ऑन करताय, डिस्टर्ब होतो ना मध्येच. म्हणजे आपण एक्झाम्पल मी काय सांगत होते, हा माझा मास्टरचा जो रिसर्च होता तो क्वांटिटेटिव्ह रिसर्च होता. म्हणजे मी एक 10 वर्षाचा परफॉर्मन्स एखाद्या कंपनीचा चेक करत होते. म्हणजे आता सेम टॉपिक दुसरा रिसर्चर यूज करू शकतो, कारण लास्ट 10 इयरचा परफॉर्मन्स हा सेम ह्या 10 इयरचा असेल असं नाही. ओके, म्हणजे सिंपल थिंग काय लक्षात ठेवायची, इट इज पॉसिबल टू रिपीट द रिसर्च स्टडी. म्हणजे जो तुमचा रिसर्च स्टडी आहे हा रिपीट होऊ शकतो. ओके, देन compared to qualitative method, quantitative research is conducted objectively and in an unbiased manner. It's very important thing. लक्षात ठेवा, आपण आधी काय बघितलं होतं क्वालिटेटिव्ह मध्ये. क्वालिटेटिव्ह रिसर्च इज सब्जेक्टिव्ह इन नेचर अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्च इज ऑब्जेक्टिव्ह इन नेचर. कारण आपण इथे काय करतो, ओपन एंडेड क्वेश्चनला इम्पॉर्टंट नाही देते, तर काय करतो आपण इथे क्लोज एंडेड क्वेश्चनला, दॅट मीन्स येस नो क्वेश्चनला इम्पॉर्टंट देतो. अदरवाइज
काय म्हणतो आपण जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत दॅट मीन्स व्हॉट इज युअर सॅटिस्फॅक्शन लाईक 75%, 50%, 100% अँड 25%. सो अशा टाईपचे क्वेश्चन आपण काय करतो इथे प्रेफर करतो. दॅट्स वाय हिअर सेड compared to qualitative research, qualitative method, quantitative research is conducted objectively and in an unbiased manner. Unbiased का म्हटलेलं आहे कारण इथे फर्स्टली वी प्रेफर द क्लोज एंडेड क्वेश्चन फर्स्ट थिंग अँड सेकंड थिंग जसं क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये ओपन एंडेड क्वेश्चन मध्ये रिस्पॉन्डंट कॅन एक्सप्रेस इझिली देअर व्ह्यूज ओपिनियन हिज आयडिया आणि मग बऱ्याच वेळी डिस्कशन झाल्यानंतर मग त्यावरून आपण आपला पॉइंट ऑफ व्ह्यू देतो किंवा ओके ह्या रिस्पॉन्डंटला असं म्हणायचं होतं हे आपण रेकॉर्ड करतो. दॅट मीन्स कुठेतरी त्याचा बायसनेस तिथे आपल्याला बघायला मिळेल क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये. लक्षात येत आहे. पण क्वांटिटेटिव्ह रिसर्च मध्ये बायसनेस आहे का? नाही. अनबायसनेस इथे असेल. इज इट क्लिअर? 3-4. Yes. Okay. Point number 5. Quantitative research used a large sample size. हा सुद्धा मेन डिफरन्स असेल. क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये आपण बघितलं की आपण खूप सारे रिस्पॉन्डंट घेतले का हो टाइप्स मध्ये लक्षात येईल तुमच्या. मग डेप्थ इंटरव्ह्यू असेल किंवा फोकस ग्रुप इंटरव्ह्यू असेल 1-to-1 असेल त्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं क्वालिटेटिव्ह रिसर्च प्रेफर अ स्मॉल साइज ऑफ रिस्पॉन्डंट बट quantitative research use a large sample size that is representative of the population. आणि जेवढे सॅम्पल आपण जास्त घेऊ नक्कीच त्याचा रिझल्ट कसा असेल तर रिझल्ट कसा असेल त्याचा मग ॲक्युरेट. व्हेरी गुड. त्याचा रिझल्ट कसा असणार आहे ॲक्युरेट असेल. जर आपले नंबर ऑफ सॅम्पल हे कमी असतील तर रिझल्ट त्याचा ॲक्युरसी येईल की नाही त्याची पॉसिबिलिटी कमी असते. बट हिअर वी प्रेफर द लार्ज सॅम्पल साइज दॅट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द होल पॉप्युलेशन. आणि हे काय करतायत लार्ज सॅम्पल तुमच्या होल पॉप्युलेशनला रिप्रेझेंट करतायत. As the result, the accuracy of result, then reliable data and correct the same population under study. हे सनी खान कोण आहे रे? किती वेळा ऍड होतात? मी रिमूव्ह करते आता. बराच क्लास डिस्टर्ब होतो. एकदा रिमूव्ह केले की परत क्लास मध्ये नाही ऍड होऊ शकत. रेकॉर्डिंग बघा मग. ओके सो पॉइंट 5 क्लिअर झाला ना? Yes. Point number 6. Quantitative research emphasis collection of data through questionnaire, survey, existing statistical data, interview, etc. म्हणजे जे आपल्या प्रायमरी डेटाच्या मेथड्स आहेत त्या क्वांटिटेटिव्ह डेटासाठी सुद्धा यूज केल्या जातात. मग क्वेश्चनायर असेल, सर्वे असेल आणि काही स्टॅटिस्टिकल इंटरव्ह्यू सुद्धा कंडक्ट केले जाऊ शकतात. Point number 7. Quantitative research attempt to answer the question like what, how much, or those which can be quantified and analyzed. आता हा जर डिफरन्सचा तुम्हाला क्वेश्चन विचारला तर क्वांटिटेटिव्ह डेटामध्ये काय येतं आणि क्वालिटेटिव्ह डेटामध्ये काय येतं हा सुद्धा क्वेश्चन खूप वेळा रिपीट झालेला आहे. डिफरन्स बिटवीन क्वालिटेटिव्ह रिसर्च अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्च. तर क्वांटिटेटिव्ह रिसर्च मध्ये क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये कोणते क्वेश्चन आपण क्लिअर करणार होतो सांगा बरं. लक्षात आहे का? बघूया. क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये कोणत्या क्वेश्चनचे आन्सर आपल्याला मिळतात आणि इथे तर क्वांटिटेटिव्ह रिसर्च मध्ये काय सांगितलं क्वालिटेटिव्ह मध्ये हा सांग. क्वालिटेटिव्ह मध्ये असे क्वेश्चन असतात ज्याला एक ठराविक डिस्क्रिप्शन द्यावं लागतं. म्हणजे तुम्ही त्याला नंबरिकल फॉर्म मध्ये किंवा तुम्ही असं सांगू नाही शकत की मी एवढ्या याने टक्के किंवा एवढ्या याने सॅटिस्फाय झालोय किंवा असं झालंय. बरोबर आहे. बरोबर. तुम्हाला ते डिस्क्रिप्शन मध्ये सांगावं लागतं. आय अग्री विथ यू. पण जे आपले क्वेश्चन आहेत ना आता इथे कसं स्पेसिफिक दिलेलं आहे क्वांटिटेटिव्ह रिसर्च अटेम्प्ट टू आन्सर क्वेश्चन. विच क्वेश्चन? लाईक व्हॉट, हाऊ मच. हे दोन क्वेश्चन आहेत ना क्वांटिटेटिव्ह मध्ये. तसे आपण क्वालिटेटिव्ह मध्ये कोणते सांगितले आठवतात का? WH व्हाय डू यू क्वेश्चन सिलेक्ट दिस स्ट्रीम किंवा असं होऊ शकतं. नाही. मला एक्सपेक्ट काय आहे क्वालिटेटिव्ह मध्ये WH क्वेश्चन कोणते आहेत? वाय, व्हॉट अँड हाऊ. ओके हे तीन क्वेश्चन क्वालिटेटिव्ह मध्ये होते.
क्वांटिटेटिव्ह मध्ये WH क्वेश्चन हे महत्वाचं आहे. इथे आपल्याला व्हॉटचा एक क्वेश्चन असेल आणि हाऊ मचचा. हे ह्या दोन क्वेश्चनचे आन्सर क्वांटिटेटिव्ह मध्ये दिले जातात. हा डिफरन्सला येतात हा पॉइंट हे. म्हणजे ऑब्जेक्टिव्हला पण विचारू शकतात की क्वांटिटेटिव्ह रिसर्च अटेम्प्ट टू क्वेश्चन डॅश डॅश व्हॉट, हाऊ मच, ऑर. ओके. क्वालिटेटिव्ह मध्ये लक्षात ठेवा वायचा आन्सर का, हे असंच का आहे. काचा आन्सर आपण म्हणजे येस नो मध्ये नाही ना देऊ शकत, डिस्क्रिप्टिव्ह मध्ये द्यावे लागतात वायचा आन्सर. म्हणून तिकडे वाय वाले जे क्वेश्चन आहेत ते क्वालिटेटिव्ह मध्ये आहेत आणि क्वांटिटेटिव्ह मध्ये हाऊ मच. ओनली हिअर वी ऍड स्पेसिफिक नंबर हाऊ मच, फक्त आपण क्वांटिटी इथे देऊ शकतो. म्हणून हाऊ मच वाले जे क्वेश्चन आहेत, व्हॉट वाले क्वेश्चन आहेत हे इथे ऍड केले जातात. इज इट क्लिअर टीचर्स? Yes. 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 So now we start Yes. our next question. What is advantages and disadvantages of quantitative research? Advantages बघा. First point, quantitative research used randomized sample. When research participants suspect that the study want to achieve a specific result, then their personal bias can enter into the data. मी मात्र हे सांगू नाही शकत. एक मिनिट, हा मी ऍडव्हान्टेजेस घेते. आता रँडमाइज काय मग ऍडव्हान्टेजेसला मेन्शन करताय तर जस्ट हिअर सेट here researcher prefer or researcher use randomized sampling method because quantitative research method or collect large number of sample, those sample represent by whole population. एवढा ऍडव्हान्टेज इथे ह्या पॉइंटच्या अंडर घेतलं तरी चालेल. So answer provide on the including material and partial truth or आता हे थोडंसं डिसएडव्हान्टेजेस पॉइंट ऑफ व्ह्यू होतं. ओके. सेकंड पॉइंट, quantitative research can focus on fact or series of information. The researcher can use the quantitative approach to focus on a specific fact that they want to study in the general population. म्हणजे आपण जसं म्हटलं की आपण काय केलंय, लार्ज नंबर ऑफ रिस्पॉन्डंटला सिलेक्ट केलाय आणि तो होल पॉप्युलेशनला काय करतो, रिझल्ट अप्लाय करतो. So this method is also useful when a series of data point and highly desirable within a particular demography. तर आता इथे अजून काय सांगितलं जातं, जो आपण आपला जो ऑब्जेक्टिव्ह आहे, दिस इंडिकेट द ऍक्च्युअल फॅक्ट अँड ऍक्च्युअल फिगर, ओके, और ऍक्च्युअल सिरीज ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे इथे काय बायसनेसचा काही हे नाहीये, चान्स नाहीये म्हणतो आपण. तो जे काही असेल ते फॅक्ट वरती बेस असणार आहे, म्हणून हा ऍडव्हान्टेजेस. नेक्स्ट, प्रेस्टीज. Research that involve complex statistical and data analysis is considered valuable and impressive because many people don't understand the mathematical involved. Quantitative research is associated with the technical advancement like computer molding, stock selection, portfolio evaluation, and other data-based business decisions. आता इथे जर तुम्ही काही रिसर्च बघितले क्वांटिटेटिव्ह डेटाचे, तर त्यामध्ये काही स्टॅटिस्टिकल, काही मॅथमॅटिकल टूल्स यूज केले जातात फॉर द रिप्रेझेंटेटिंग द डेटा, आणि म्हणून त्याला एक वेगळं प्रेस्टिज असतं असं म्हटलेलं आहे. ओके. आता यामध्ये थोडासा निगेटिव्ह पॉइंट पण दिलेला आहे, पण आपण पॉझिटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूने काय बघायचं आहे, सच टाइप्स ऑफ डेटा रिप्रेझेंटेटिव्ह लाईक व्हेरियस मॅथमॅटिकल अँड स्टॅटिस्टिकल टेक्निक्स. ह्या टेक्निक्स मधून काय केला जातो, टूल्स मधून तो रिप्रेझेंट केला जातो. त्यामुळे त्याचं एक वेगळं प्रेस्टिज इथे आपल्याला बघायला मिळू शकतं. देन पॉइंट नंबर 4, कॅन बी टेस्टेड अँड चेक. Quantitative research requires carefully experimental design and the ability for anyone to replicate both the test and the result. These make the data you gather more reliable and less open to the argument. म्हणजे इथे तुम्ही आर्ग्युमेंट नाही करू शकत, कारण we can easily test dependent and independent variable. म्हणजे जसं आपण आधी सांगितलं की क्वांटिटेटिव्ह डेटा मध्ये आपण काय करतो, क्वांटिटेटिव्ह रिसर्च मध्ये हिअर वी कलेक्ट
इन्फॉर्मेशन और डेटा रिगार्डिंग व्हेरिएबल, आणि व्हेरिएबल दोन आहेत जे आपण सांगितले, वन व्हेरिएबल डिपेंडंट अँड सेकंड थिंग इज अ independent, and then we can easily test it and we can easily check, that means relationship between two variables. आपण काय करतो तर ऍज कम्पेअर टू नेहमी तुम्ही कंपॅरिझन करा ज्यावेळी ऍडव्हान्टेजेसचा पॉइंट करता किंवा डिसएडव्हान्टेजेस. क्वालिटेटिव्ह डेटामध्ये जे ओपन एंडेड क्वेश्चन आहेत किंवा तुमच्याकडे न्यूमरिकल डेटा नाहीये, त्यामुळे तुम्ही टेस्टिंग ज्यावेळी करताय किंवा तो डेटा चेक करताय त्यावेळी थोड्याशा डिफिकल्टी कुठेतरी फेस कराव्या लागतात. बट ऍज कम्पेअर टू क्वालिटेटिव्ह डेटा वी कॅन इझिली चेक, वी कॅन इझिली टेस्ट क्वांटिटेटिव्ह डेटा. लक्षात येतंय? पॉइंट क्लिअर झाला? Yes. येस. Point number next. Straightforward analysis. When you collect quantitative data, the type of result will tell you which statistical tests are appropriate to use. म्हणजे जसं आपण सांगितलं आत्ताच की इथे आपल्याकडे न्यूमरिकल डेटा आहे, that is why we can easily tested such a types of data or such a types of variable. As the result, interpreting your data and presenting those findings is straightforward and less open to error and subjectivity. म्हणजे इथे तुम्हाला एरर फारसे बघायला मिळू शकत नाहीये. सो वी कॅन इझिली रिप्रेझेंट स्ट्रेट फॉरवर्ड अवर डेटा, म्हणजे जो आहे तो आहे. ओके, यामध्ये काही बायसनेस नाहीये किंवा सब्जेक्टिव्हिटी नाहीये, जी काही असेल ती ऑब्जेक्टिव्हिटी आपल्याला बघायला मिळते. म्हणून सांगितलेलं आहे तुमचा डेटा अनालिसिस हा कसा असणार आहे तर स्ट्रेट फॉरवर्ड असेल, जो अॅक्युरसी जास्त रिप्रेझेंट करेल. Demerits of quantitative research. It does not study problem or event under natural setting. म्हणजे जसं आपण सांगितलं तिकडे की नॅचरल थिंग काय केल्या जातात, क्वालिटेटिव्ह मध्ये जास्त चेक केल्या जातात, पण इथे नॅचरल थिंग नाहीये. तर कशा आहेत, or not real life situation, therefore the data collected is limited. म्हणजे आपण काय जस्ट न्यूमरिकल डेटा मिळेल असेच इव्हेंट किंवा असेच ऑब्जेक्टिव्ह इथे चेक करतो, सो रिअल लाईफ सिच्युएशनशी रिलेटेड नसतो हा. सेकंड थिंग, quantitative research provide a numerical description and does not provide narrative and detailed information about human behavior. आता हे आपण सांगू शकतो की क्वांटिटेटिव्ह डेटा मध्ये कुठेही ह्युमन बिहेवियर, ह्युमन प्रिडिक्शन, ह्युमन परसेप्शन, ह्युमन ऍटिट्यूड, ह्युमन बिहेवियर, ओपिनियन हे दाखवले जात नाही, कारण ते नंबर मध्ये थोडीच दाखवणार आहोत, आपण नाही दाखवू शकत. सो हा नॅरेटिव्ह नाहीये किंवा डिटेल इन्फॉर्मेशन नाही देऊ शकत, म्हणून हा डिसएडव्हान्टेजेस असते. थर्ड, success of quantitative research depends on proper selection of the large sample representing the population. Otherwise, selecting of the wrong sample will generate misleading information affecting the quality of final result. म्हणजे आपण काय म्हटलं मगाशी की लार्ज नंबर ऑफ रिस्पॉन्डंट आपण सिलेक्ट करतोय, दोज आर रिप्रेझेंट होल पॉप्युलेशन, पण तुमचा जो लार्ज नंबर आहे सॅम्पलचा हा जर रॉंग असेल तर आपला डेटा प्रॉपर येऊ शकतो का किंवा आपले रिझल्ट प्रॉपर येऊ शकतात का, नक्कीच नाहीये. सो दॅट्स वाय दिस इज सेड द डिसएडव्हान्टेजेस. नेक्स्ट, कोहली चौका मारना, चौका. क्वांटिटेटिव्ह रिसर्च. मैच देखा तू आईपीएल का? सकाळी पण आयपीएल चालू आहे का रे? छक्का मारा, चौका मारा, काय चाललेलं आहे? देखा कल आरसीबी का पढ़ाई मैच? पे ध्यान लगाओ, आईएएस वाईएएस बनो. ऐसे तो कोई आईएएस नहीं बनेगा इस तरीके से. Quantitative research is generally conducted with the questionnaire. Respondent responses is limited to questions that lead to generating a restricted or reply from respondent, and there is the possibility of bias and false data collection because of the standard questionnaire. म्हणजे आपण जसं सांगितलं की क्वेश्चनायर आहे, बऱ्याच वेळी काय 500 क्वेश्चनायर फिलअप करून घ्यायचे आहेत, आपण 500 रिस्पॉन्डंट कडे नाही जात. बऱ्याच वेळी रिसर्चर काय करतात की ओके थोड्या एकाच रिस्पॉन्डंटला 10 क्वेश्चनायर दिली जातात. सो बायसनेसची पॉसिबिलिटी मात्र इथे जास्त बघायला मिळू शकते.